काल रात्री पुण्यात वारीचा मुक्काम होता. रात्र खूप झाली होती आणि वारीतील जेवणही संपलं होतं. अशातच एका भुकेलेल्या वारकऱ्याने डोळ्यात पाणी आणून विचारलं, माऊली, माझ्यासाठी एखादी भाकरी मिळेल का? समोरून उत्तर आलं नाही. पण या नाही नंतरच्या पुढच्या फक्त 5च मिनिटात असं काही घडलं ज्याने वारीचा इतिहासच बदलून टाकला. लाखो लोकांनी आपल्या उघड्या डोळ्यांनी अशी गोष्ट बघितली जी वारीच्या इतिहासात कधीच घडली नव्हती. खरं तर इंद्रायणी नदीला मोठा पूर आला होता. परिस्थिती खूप खराब असल्यामुळे सरकारने वारकऱ्यांना थेट पुण्यात यायला सांगितलं होतं. अशा कठीण वेळेत एका भुकेलेल्या वारकऱ्यांसाठी पुढच्या 5 मिनिटात अचानक हजारो हातामधून भाकरी आणि जेवण गोळा झालं. ज्या वारीत जेवण संपलं होतं तिथे जेवणाचा डोंगर उभा राहिला. पूर कितीही मोठा असला तरी वारकऱ्यांच्या प्रेमाच्या त्यापेक्षा मोठा ठरला नव्हता. हा वारीचा इतिहास आहे, जिथे विठ्ठलाच्या दारात कोणतीच कधी उपाशी झोपत नाही. एका बाजूला नदीला आलेला पूर कमी झाला होता, पण काल पुण्यात तब्बल 6 लाख वारकऱ्यांना प्रचंड महासागर लोटायचा होता. एवढ्या मोठ्या गर्दीमुळे अख्ख्या प्रशासनावर प्रचंड ताण आला होता आणि याच गर्दीत वारीच्या इतिहासात आजपर्यंत जी घटना घडली नव्हती ती घडली. आजपर्यंत वारीच्या इतिहासात कधीच कोणी उपाशी झोपलेलं नाही, पण काल एका घटनेने इतिहासच बदलून टाकला. खरं तर हिंगोलीवरून निघालेली एक दिंडी कशीबशी पुण्यात येत होती, पण पुरामुळे त्याचं खाण्यापिण्याचं सगळं सामान भिजलं होतं. त्याच्या राशनचा ट्रक आळंदीच्या आधीच पाण्यामध्ये बुडाला होता. सामान खराब झाल्यामुळे आणि पुराच्या रस्त्यामुळे त्यांना पुण्यात पोहोचायला रात्रीचा 1 वाजला. रात्री 1 वाजता जेव्हा अख्खे पुणे आणि वारीतले सगळे वारकरी झोपले होते, तेव्हा 70 ते 75 वारकऱ्यांची ही दिंडी पुण्यात रस्त्यावर भुकेने व्याकुळ होऊन वणवण फिरत होती. या दिंडीमध्ये अनेक वृद्ध महिला होत्या, तर काही जण शुगर आणि बीपीचे रुग्ण होते. रात्रीच्या वेळी जर त्यांनी काही खाल्लं नसतं तर मोठा अनर्थ घडला असता. अशा कठीण प्रसंगी एका भुकलेल्या वारकऱ्याने डोळ्यात पाणी आणून समोरच्याला विचारलं, माऊली, माझ्यासाठी एखादी भाकर मिळेल का? समोरून उत्तर आलं नाही. पण या नाही नंतरच्या पुढच्या फक्त 5च मिनिटात असं काही घडलं ज्याने वारीचा इतिहास बदलून टाकला. साक्षात विठ्ठलच कोणत्या ना कोणत्या रूपाने त्या माऊलीच्या मदतीला धावून आला. ज्या वारीत रात्री 1 वाजता जेवण मिळणं अशक्य होतं, तिथे पुढच्या 5 मिनिटात या 70-75 वारकऱ्यांसाठी अचानक जेवणाची सोय झाली. पुराच्या संकटापेक्षाही वारकऱ्यांच्या भक्तीचा आणि लोकांचा प्रेमाचा पूर मोठा ठरला. हा आपल्या पंढरीचा वारीचा इतिहास आहे, जिथे संकट कितीही मोठं असलं तरी विठ्ठलाच्या दारात कोणीच कधी उपाशी झोपत नाही. सगळे भाग एकत्र करून अतिशय सोप्या आणि सर्वांना समजेल अशा शब्दात तयारी केलेली काल रात्री पुण्यात वारीचा मुक्काम होता. 8 जुलैला निघालेली माऊलीची वारी पुण्यात आली होती आणि तिथे पुढच्या मुक्कामासाठी सगळी तयारी सुरू होती. पण मध्यरात्रीच्या त्या काळोखात वारीचा इतिहास कधीच घडला नव्हता असा एक प्रसंग घडला. खरं तर हिंगोलीवरून 75 वारकरी एका दिंडीत पुण्यात पोहोचलेले होते. पुरामुळे त्यांचा रेशनचा ट्रक आधीच पाण्यात बुडाला होता आणि सगळा शिदा भिजला होता. त्यामुळे त्यांना पुण्यात यायला रात्रीचा 1 वाजला होता. रात्री 1 वाजता वारीतलं सगळं अन्न संपलं होतं आणि सगळे वारकरी गाढ झोपलेले होते. या 75 वारकऱ्यांमध्ये अनेक वृद्ध महिला होत्या. कुणाचा बीपीचा कमी जास्त होत होता तर कुणाला शुगरचा त्रास होता. मध्यरात्रीच्या त्या काळोखात अत्यंत त्रासलेल्या या वारकऱ्यांसाठी एका दिंडीत जाऊन तिथल्या लोकांनी उठवलं आणि विचारलं, माऊली, काही अन्न शिल्लक आहे का? समोरून उत्तर आलं नाही. अन्न पूर्ण संपलंय. त्या रात्री जर या वारकऱ्यांनी काही खाल्लं नसतं तर मोठा अनर्थ घडला असता. 75 वारकरी उपाशी झोपणार होते. पण त्याचवेळी त्या काळोखात अचानक एक हालचाल झाली आणि ती हालचाल पाहता सगळ्यांच्या वारकऱ्यांची डोळ्यात पाणी आणून जयघोष सुरू केला. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम. असा काय चमत्कार घडलाय त्या रात्री? जेवण संपलेलं असताना अचानक 75 लोकांना अन्नाची सोय कशी झाली? चला जाणून घेऊया काल रात्री पुण्याच्या मुक्कामात घडलेल्या या महाचक्राच्या संपूर्ण सविस्तर बद्दल. 2026चा हा आषाढी वारी सोहळा खरोखरच अनेक चमत्कारांनी भरलेला आहे. काल रात्री पुण्याच्या मुक्कामात शेवटची भाकरीसुद्धा संपली होती आणि त्यानंतर भुकेलेल्या वारकऱ्यांसोबत जे घडलं त्याने आज अख्ख्या देशाला हादरा दिलाय. गोष्ट सुरू होते 6 आणि 7 जुलैला, जेव्हा पालखीस प्रस्थान होणार होती. त्याचवेळी आनंद परिसरात मुसळधार पाऊस झाला. इंद्रायणी नदी धोक्याच्या पातळीवरून वाहू लागली, ज्यामुळे प्रशासनाने दिंड्यांना थेट पुण्यात जाऊन थांबायला सांगितलं. आता नदीचा तो महापूर ओसरला, पण पुण्यात जो पूर आला तो होता 6 लाख वारकऱ्यांचा महासागर.
एवढी प्रचंड गर्दी अचानक पुण्यात असल्यामुळे संपूर्ण प्रशासनावर मोठा ताण आला. या सगळ्यांना जेवण कसं घ्यायचं, पाणी कसं द्यायचं हा मोठा प्रश्न होता. वारीत कोणी उपाशी झोपू नये म्हणून प्रशासन काळजी घेत होते. पण तेवढ्यात रात्री 1 वाजता वारीचा इतिहास हादरा देणारा प्रसंग घडला. हिंगोलीवरून निघालेली 75 वारकऱ्यांची दिंडी कशीबशी पुण्यात पोहोचली होती, पण पुरामुळे त्यांचं अन्नधान्याचा आणि साहित्याचा ट्रक आळंदीच्या आधीच पाण्यात बुडाला होता. संपूर्ण रेशन भिजल्यामुळे आणि रस्ता खराब असल्यामुळे त्यांना पुण्यात यायला रात्रीचा 1 वाजला. रात्री 1 वाजता वारीतलं सगळं अन्न संपलं होतं आणि सगळे वारकरी झोपले होते. या दिंडीमध्ये अनेक वृद्ध महिला, पुरुष आणि शुगर बीपीचे रुग्ण होते. अत्यंत त्रासलेल्या या वारकऱ्यांनी एका दिंडीतून जाऊन विचारलं, माऊली काही अन्न मिळेल का? तेव्हा समोरून उत्तर आलं, नाही. मध्यरात्रीच्या त्या काळोखात जर या रुग्णांना आणि वृद्ध माऊलींना जेवण मिळणं नसतं तर मोठा अनर्थ घडला असता. 75 वारकरी उपाशी कसे झोपणार? पण अखेर त्यांच्यासमोर तो महाचमत्कार उघडा झाला. त्या रात्री नक्की काय घडलं? 75 लोकांचा जीव कसा वाचला? हिंगोलीच्या वारकऱ्यांना तो रेशनचा ट्रक अचानक पुराच्या पाण्यात आणि चिखलात बुडाला. ट्रकच्या आत असणारे पोहे, शिरा, पीठ आणि सगळं रेशन पूर्णपणे ओलं झालं. वारकऱ्यांनी तिथे मोठी धावपळ केली. जेसीबी आणून तो ट्रक चिखलातून बाहेर काढला खरा, पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. ट्रकमधलं सगळं अन्न वाया गेलं होतं. दुसरीकडे पालखी पुण्याच्या दिशेने पुढे निघून गेली होती. इंद्रायणीच्या पुरामुळे 6 लाख वारकरी आधीच पुण्यात पोहोचले होते. त्यामुळे पुण्यातल्या सगळ्या अन्नक्षेत्रावर आणि संस्थांवर प्रचंड ताण आला होता. बाकीच्या वाऱ्यांनाच जेवण मिळणं कठीण झालं होतं. काल दुपारी वारीचं भव्य स्वागत झालं आणि त्यानंतर माऊलीची पालखी पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठोबा मंदिरात विसावली. रात्रीचे 11 वाजले होते. 12 वाजले. ठिकठिकाणी टाळ मृदंगाच्या आवाजात भजन सुरू होती. पायी चालून थकलेले जवळपास 95% वारकरी बांधव आपल्या तंबूमध्ये, शाळामध्ये आणि धर्मशाळेमध्ये झोपून गेले होते. पुण्यातल्या स्थानिक अन्नक्षेत्रामधील जेवण देखील आता पूर्णपणे संपलं होतं. आचारी आणि स्वयंपाकाची भांडी घासून झोपण्याच्या तयारीत होते. आणि नेमक्या याच वेळी रात्री ठीक 1 वाजता आळंदीत ट्रक बुडालेली ती हिंगोलीची दिंडी अत्यंत थकलेल्या आणि भुकलेल्या अवस्थेत पुण्याच्या मुक्कामाच्या ठिकाणी दाखल झाली. या हिंगोलीच्या दिंडीमध्ये एकूण 70 ते 75 वारकरी होते. यात अनेक वयोवृद्ध आजी आजोबा ज्यांच्या पोटात गेल्या 12 तासापासून अन्नाचा एक कणही नव्हता. भुकेमुळे काही जणांनी कमी झाली होती, तर काही ते चक्क येऊन पडण्याच्या अवस्थेत होते. तर कोणी दिंडी प्रमुखांनी काही महिलांनी आजूबाजूला जाऊन खूप चौकशी केली. लोकांच्या पाया पडून त्यांना विचारलं, माऊली आमच्या 75 लोकांचं सगळं सामान पुरात बुडाले, खाण्यासाठी काहीतरी मिळेल का? पण दुर्दैवाने रात्री 1-1:30 वाजल्यामुळे सगळ्या अन्नक्षेत्रामधील जेवण संपलं होतं. पुण्यातील सगळी हॉटेल्स आणि दुकानंही बंद झाली होती. वारीच्या शेकडो वर्षाच्या इतिहासात आजपर्यंत कधीच कोणी उपाशी झोपलं नव्हतं. असा काहीतरी मार्ग निघेल या आशेने काही महिला परत आपल्या त्याच भिजलेल्या ट्रकमध्ये गेल्या. पण तिथे जाऊन पाहता तर काय, पोहे पूर्णपणे भिजून चिखल झाले होते. साखर पाण्यात विरघळून गेली होती आणि उरलं होतं ते फक्त मीठ. रात्रीचे 1:30 वाजले होते. 75 वारकरी पुण्याच्या रस्त्याच्या कडेला हताश होऊन डोक्याला हात लावून बसले होते. प्रत्येकाच्या मनात एकच भीती होती, आज वारीच्या इतिहासात पहिल्यांदाच आमची दिंडी उपाशी झोपणार का? विठ्ठलाचं नाव घेताना त्या वृद्ध माऊलीच्या डोळ्यातून खळखळा पाणी वाहू लागलं होतं. पण तेवढे तिथे एक अशी घटना घडणार होती जिने वारीचा इतिहास पूर्णपणे बदलून टाकला होता. त्या हताश झालेल्या वारकऱ्यामधील एक वृद्ध माऊली उठली. डोळ्यातलं पाणी पुसत ती पुण्यातील एका मोठ्या आणि श्रीमंत सोसायटीच्या इमारतीपाशी गेली. तिथे उभ्या असलेल्या वॉचमॅनला पाहून आणि सोसायटीच्या कुत्रे भुकायला लागले असल्यामुळे ती माऊली घाबरून मागे आली. रस्त्याच्या कडेला येऊन विठ्ठलाचा गजर करत ती शांत बसली. पण म्हणतात ना, भाव तिथे देव. या घटनेला अवघे 10 ते 15 मिनिट झाले असतील. रात्रीचे आता पावणदेवण वाजले होते. रस्त्यावर पूर्ण सुसकाट होता. पण तेवढ्यात लांबून एका गाडीचा आवाज आला. एका छोट्या पिकअप टेम्पो धावत येताना दिसला. तो टेम्पो हळूहळू जवळ येत होता आणि त्यांच्या हेडलाईटचा प्रकाश त्या वारकऱ्याच्या चेहऱ्यावर पडत होता. वारकऱ्यांना वाटलं आपल्यासारखीच एखादी दुसरी उपाशी दिंडी आली असेल तर त्यांच्याकडे काही खायला असेल तर तेवढ्यात आपल्या पोटाला आधार मिळेल. पण तो टेम्पो थेट त्या 75 वारकऱ्यांना समोर घेऊन थांबला. टेम्पोचा दरवाजा उघडला आणि चालक खाली उतरून म्हणाला, रामकृष्ण हरी माऊली. वारकऱ्यांना वाटलं हा आपल्यातलाच कोणीतरी वारकरी दिसतोय. पण तो चालक एवढ्यावरच थांबला नाही, तर तो म्हणाला, चला माऊली, पानावर बसा, जेवायची सोय झाली आहे. वारकऱ्यांना वाटलं आपण नक्की स्वप्न तर पाहत नाही ना? रात्री 1:45 वाजता जेवण कसं मिळणार?
पण पाहता पाहता त्या चालकाने रस्त्यावर पात्रावळी मांडल्या. टेम्पोच्या मागून त्याने एका एक करून गरम डबे काढायला सुरुवात केली. एका डब्यात गरम गरम पुऱ्या, दुसऱ्या डब्यात पनीरची भाजी, तिसऱ्या डब्यात सुगंधी शिरा, चौथ्या डब्यात गुलाबजाम आणि 5व्या डब्यात मऊ भात होता. सोबत पाण्याचे मोठे ट्रॅक्सरही होते. मध्यरात्री 2 वाजता हा गरम आणि सुग्राम जेवणाचा टेम्पो कुठून आला, कोणी पाठवला होता, हा देवमाणूस कोण? जेव्हा वारकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणून त्या चालकाला विचारलं, जेव्हा हे सत्य समोर आलं, त्याने अख्ख्या महाराष्ट्राचे डोळे पाणावले. त्या टेम्पो चालकाने वर इमारतीकडे बोट दाखवला आणि म्हणाला, माऊली, तुम्ही ज्या बिल्डिंगपाशी गेला होता तिथल्या 3ऱ्या मजल्यावरील एका पुणेकर माऊलीने तुम्हाला खिडकीतून पाहिलं होतं. तुम्ही ट्रकमध्ये अन्न शोधत आहात आणि भुकेने व्याकुळ झाला आहात. हे त्या माऊलीने ओळखलं. आपल्या दारात आलेली वारी उपाशी राहता कामा नये म्हणून त्याने तातडीने रात्री 2 वाजता सुरू असणाऱ्या पुण्यातल्या एका मोठ्या क्लाउड किचनला फोन केला. स्वतःच्या खिशातून हजारो रुपये देऊन तुमच्या 75 लोकांसाठी नवीन पनीर गुलाबजामुनचा या शाही जेवणाची ऑर्डर दिली आणि आम्हाला गाडी घेऊन इथे पाठवलं. यालाच म्हणतात वारीमधला खरा चमत्कार. विठ्ठल आकाशातून येत नाही, तर तो अशाच एखाद्या पुणेकर माऊलीच्या रूपातून धावून येतो. काल रात्री त्या 75 वारकऱ्यांनी पोटभर जेवण केलं आणि त्या पुण्याला माऊलीला हात जोडून मनापासून आशीर्वाद दिला. तृप्त मनाने आणि विठ्ठलाचा गजर केला. वारीच्या इतिहासातील ही भुकेची रात्र साक्षात माणुसकीच्या चमत्काराने अशी गोर पार पडली. वारीतील बंधूंनो, माणुसकीच्या या अद्भुत प्रसंगाविषयी तुम्हाला काय वाटलं कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्ही माऊलीचे खरे भक्त असाल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहायला अजिबात विसरू नका.